रेशीम शेतीतनं आज शाश्वत नफा मिळत असल्याचं नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या चिंचनेरच्या रेवण थेटेंचं म्हणणं आहे। गेल्या 5 वर्षात रेशीम शेतीनं त्यांच्या जीवनात मोठी प्रगती आणली आहे। आज 1.5 एकरांवर तुतीपासून त्यांना वार्षिक 5 ते 6 लाखांचा नफा मिळतोय। विशेष म्हणजे त्यांच्या चिंचपूर गावात आज 30 ते 35 तरुण रेशीम शेतीसाठी पुढे आलेत। त्यामुळे कर्नाटकातले व्यापारी आज कोष खरेदीसाठी थेट गावात येत आहेत। त्यांच्या रेशीम शेतीचा यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण चिंचपूरला जाणार आहोत। नगर जिल्ह्यातल्या चिंचपूर गावच्या रेवण थेटेंकडे 6 एकर शेती आहे। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ते शेती करतायत। सुरुवातीच्या काळात ते भाजीपाल्याची शेती करत होते, पण भाजीपाल्याला कोणताही शाश्वत भाव नसल्यानं त्यांनी शाश्वत भाव देणाऱ्या रेशीम शेतीचा अभ्यास केला। गावातले 2 शेतकरी याआधी रेशीम शेती करत होते, त्याचा थेटेंना फायदा झाला। 5 वर्षांपूर्वी रेवण थेटेंनी नगरच्या रेशीम कार्यालयाला संपर्क करून या व्यवसायाची तंत्रशुद्ध माहिती घेतली। त्यानंतर कर्नाटकातल्या रामनगरला जाऊन मार्केटिंगची माहिती घेतली। त्यानंतर थेटेंच्या कामाला गती आली। आज 1.5 एकरांवर ते 2 टप्प्यात तुतीचं पीक घेतात। पहिल्या वर्षी आम्ही 2 बॅच घेतली, तर त्याच्यानंतर तिथून पुढे आमचे पहिल्या वर्षी रेकॉर्ड झाल्यानंतर तिथून पुढे रेग्युलर बॅच झाले। त्याच्यानंतर आमच्या आता आम्ही दर वर्षाला 8 बॅचेस काढतो। 8 बॅचेस काढतो तो वर्षाला आम्हाला सर्वसाधारणपणे 1400 ते 1500 अंडी पॉईंट लागतात। तर एका वर्षाचं आमचं सरासरी कोशांचं उत्पादन आहे 1000 ते 1100 किलो मिळतं आम्हाला मागल्या वर्षापर्यंत। आता या वर्षी आमच्या उत्पन्नात वाढ झालेली, पाण्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे। तर या वर्षी आत्तापर्यंत माझ्या बॅचेस 6 बॅचेस झाले, मला आत्तापर्यंत 1300 अंडी पॉईंट झाले। तर 1300 अंडी पॉईंटपासून मला 900 किलो कोश आत्तापर्यंत मिळालेले आहे। अजून माझ्या कमी 2 ते 3 बॅचेस निघतील। रेवण थेटेंनी आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीपासून तंत्रशुद्ध अभ्यास केल्यानं त्यांची मोठी प्रगती झाली आहे। आज त्यांच्याकडे 1.5 एकरांवर तुतीचं पीक आहे, तर 21 बाय 60चं पक्क शेड उभं आहे। यामध्ये ते रेशीम कीटकांचं संगोपन करतात। आमची 1.5 एकर तुती, त्याच्यात 30 गुंठ्याचे आम्ही 2 टप्पे केलेले। तर 30 गुंठ्याला आम्हाला सर्वसाधारणपणे फर्टिलायझरचा एका बॅचला 3 ते 4000 रुपये खर्च येतो, 4000 रुपये, आणि त्याची मशागत करण्यासाठी 1,500 रुपये तो खर्च येतो। आणि शेड निर्जंतुकीकरणासाठी एका बॅचला आम्हाला टोटल क्लिनिंगसाठी औषधं 1000 रुपयाचे लागतात। आणि मजुरी सर्वसाधारणपणे एका बॅचला जर मोठी बॅच असली तर 2-1000 रुपये मजुरी जातात, कारण आमचे घरचे 4 माणसं असतात। आता टोटल आम्हाला एका बॅचला 10 ते 15000 रुपये खर्च येतो। रेवण थेटेंनी रेशीम शेतीला सुरुवात केल्यानंतर या धंद्यातले सगळे बारकावे जाणून घेतले। यासाठी रेशीम कार्यालयापासून ते रामनगरच्या सिल्क इन्स्टिट्यूट पर्यंत फिरले। आज याचा मोठा फायदा त्यांना होतोय। घरातली 2 माणसं केवळ 2 तास वेळ देऊन कीटकांचं व्यवस्थित संगोपन करतात। 1.25 महिन्याला त्यांची एक बॅच बाहेर पडते। यापासून त्यांना अवघा 10,000चा खर्च वगळता 50 ते 60,000 रुपयांचा निव्वळ उत्पन्न मिळतंय। कार्यालयाच्या जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आम्हाला तुती लागवडीसाठी एकरी सुरुवातीला रोजगार हमी तर्फे 15,000 रुपये एकरी मिळाली होती। त्याच्यानंतर आम्हाला शेडचं अनुदान 50 फुटाच्या पुढे जर असेल तर 50 फुटासाठी आम्हाला त्याचे 75,000 रुपये मिळाले। त्याच्यात मध्ये हे लोखंडी रॅक बनवल्या, त्याच्यासाठी आम्हाला तिने 50,000 साहित्य दिलं। आणि प्लस ड्रीप केलं होतं आम्ही, त्या ड्रीपसाठी आम्हाला 30,000 रुपये 20,000 रुपये एकरप्रमाणे ते पण सबसिडी मिळाली आम्हाला। आणि अंडीपूंजसाठी आम्हाला ते रुपये अंडीपूंजप्रमाणे पैसे देतात जिल्हा रेशीम कार्यालय। अंडीपुंज आम्हाला पोच करतात रुपयाने। रेशीम शेतीला सुरुवात करताना तुतीची लागवड करावी लागते। तुती लागवडीनंतर ती 4 महिन्यात कीटकांना खाण्यासाठी तयार होते। दरम्यानच्या काळात शेड निर्मिती करून घ्यावी, तसंच हे शेड निर्जंतुक ठेवावे। यामध्ये अंडीपुंज आणल्यानंतर 28 ते 30 दिवसात कोश तयार होतात, म्हणजे साधारण 4 ते 5 महिन्यात रेशीम शेतीपासून उत्पन्न सुरू होतं। रेशीम किड्यांना 21 ते 22 दिवस पानांचं फीडिंग केलं जातं। एकदा उत्पन्न सुरू झाल्यानंतर यात दर महिना केवळ अंडीपुंज टाकणं आणि कीटकांना फीडिंग करायचं काम शिल्लक राहतं। त्यामुळे थेटेंना हे काम चांगलंच परवडू लागलं। वर्षाकाठी आम्ही सर्वसाधारणपणे 8 बॅचेस घेतो। 8 बॅचेसमध्ये आम्हाला एका बॅचपासून कमीत कमी 80-90 हजार, काही रेट जर चांगले असले तर 1,10,000 पर्यंत मिळतात। तर टोटल आमचं वर्षाकाठीचं उत्पन्न 7-7.5 लाख रुपये मिळतं आम्हाला वर्षाकाठी। त्याच्यात आमचं एका बॅचला 10,000 रुपये खर्च येतो, तर 80,000 रुपये तो खर्च जातो। तर आम्हाला सर्वसाधारणपणे 6,80,000 रुपये वर्षाकाठी मिळतात आज मी त्याला। म्हणजे आता रेट खूप चांगले होऊ राहिले, आता 400, 450, 500 रुपयापर्यंत रेट गेले।
पहिले आम्हाला गव्हर्नमेंटचे 200 रुपयानं होते. आता गव्हर्नमेंटने आम्हाला जिल्हा रेशीम कार्यालयाने अशी सोय करून दिली का बुवा त्यांच्या थ्रू तिन्ही व्यापारी आम्हाला इथं व्यापाऱ्यांचे नंबर दिले. SMS रोज येतात कर्नाटक मार्केटचे आम्हाला. त्याच्यामुळे ती आणखीन आमची चांगली सुधारणा झाली. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून भरपूर फायदा झाला बुवा शेतकऱ्यांना. थेटेंना त्यांच्या कामात आई आणि पत्नीची मोलाची मदत मिळते. शेतातली आणि घरातली सगळी कामं सांभाळून त्या रेशीम कीटकांचं संगोपन करतात. सकाळी पानं तोडून टाकण्यापूर्वी यंत्रानं तुतीची कटाई करण्याचं काम रेवण करतात. रेशीम शेती ही तुलनेनं अतिशय सोपी असल्याचं रेवण यांच्या आई आणि पत्नीचा अनुभव आहे. पहिले याचे जास्त फवारे हे जास्त लागायचं, याला तसा खर्च कमी आहे. 4-5-9-10 हजार रुपये खर्च येतो आम्हाला प्रत्येक लॉटला. पहिलं कसं भाजीपाल्याचं म्हणजे त्याला जास्त फवारे बिवारे जास्त लागते, माणसं खूप मजूर लागते. याला मजूर आम्ही 4-5 माणसं आम्ही हँडल करतो घरच्या घरी. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले आणि लग्नाच्या अगोदर 1 वर्ष अगोदर फ्लावर तांबाटे हे पिकं घ्यायचे. त्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही तुतीची लागवड केली. त्यानंतर आम्हाला म्हणजे या बाकीच्या कामापेक्षा हे काम चांगलं वाटतं. आज रेशीम शेतीतून एका वेळेस अनेक फायदे मिळत असल्याचं दिसून येते. शेतीला जोडधंदा म्हणूनही रेशीम शेती चांगल्या प्रकारे करता येते. रेशीम शेतीत तंत्र आणि वेळेला अतिशय महत्त्व आहे. पहिला फायदा म्हणजे एकदा लागवड केली की 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च नाही आहे. त्यानंतर घरातले लहान मोठे किंवा वृद्ध स्त्रिया सर्वजण या उद्योगामध्ये चांगल्या पद्धतीनं हा उद्योग करू शकतात. त्यानंतर या उद्योगामध्ये कोणताच भाग वाया जात नाही. पहिला म्हणजे आळ्याने खाऊन राहिलेला जर पाला आहे तो जर जनावरांना घातला तर दुधाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि तेवढंच नाही तर फॅट्सचं प्रमाणसुद्धा वाढतं. आणि त्याचबरोबर विष्ठा जी आहे किंवा काड्या वगैरे ज्या आहेत त्या जर कुजवल्या तर त्याच्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं खत तयार होतं आणि त्यामध्ये जर गांडूळ सोडले तर एक चांगल्या पद्धतीनं गांडूळ खत तयार होऊ शकतं. याच्यामध्ये नत्राचं प्रमाण खूप जास्त असतं आहे. तर त्यामुळे हा एक असा उद्योग आहे याच्यामध्ये कोणताच भाग वाया जात नाही. रेशीम शेतीला सरकार वेगवेगळ्या योजनांमधून अनुदान देत आहे. विशेष म्हणजे रेशीम कोशांना आज मोठी मागणी असल्यानं आणि त्याला शाश्वत भाव मिळत असल्यानं त्यातून अर्थार्जनाची मोठी संधी आहे. शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत जास्तीत जास्त आतापर्यंत आपण अनुदान दिलेलं आहे शेडसाठी. त्याचबरोबर आपण ड्रीपसाठी एक अनुदान देतो शेतकऱ्यांना. साधारणपणे 20,000 एकरी खर्च अपेक्षित धरून 15,000पर्यंत आपण शेतकऱ्यांना ड्रीपचं अनुदान देतो. त्याचबरोबर आपण साहित्याचं अनुदान देतो शेतकऱ्यांना. ज्यांची शेड आहे, ज्यांचे लोखंडी रॅक्स आहेत तर त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंत गेल्या वर्षापासून साहित्य पण देतो आहे. आणि हे आता अनुदानाचं प्रमाणसुद्धा आता वाढतं. आता या पुढच्या वर्षापासून 70,000 रुपये अनुदान आपण साहित्य स्वरूपात पण देणार आहोत. आणि त्याचबरोबर ड्रीपचं सुद्धा अनुदान वाढतं आहे. देशात आणि विदेशात रेशमाच्या कपड्यांना मागणी वाढतीये. आज महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रेशमी धाग्यांची मागणी आहे. पण आपल्या राज्यात रेशमी कोशांचं अतिशय कमी उत्पादन होतंय. त्यामुळे रेशीम शेतीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात मोठी संधी असल्याचं रेवण यांच्या उदाहरणावरून दिसतंय. जे शेतकरी उत्सुक आहेत अहमदनगर जिल्ह्यातले त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आता रजिस्ट्रेशन करावं. 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला हा सर्वे पूर्ण करायचा आहे. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, अहमदनगर.